नमस्ते बालमित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 10वीचा पहिला पाठ, त्यामध्ये इतिहासाची परंपरा हा पण. ठीक आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाची इंट्रोडक्शन. आज आपण या ठिकाणी थोडासा इंट्रोडक्शनचा उपरित भाग राहिलेला आहे तो पाहूया. ठीक आहे. या ठिकाणी इतिहास लेखन करत असताना आपल्याला मदत होणाऱ्या अनेक ज्ञानशाखा या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आल्या. या संस्था आपल्याला इतिहास लेखन करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे मदत करत असतात. ठीक आहे. त्यातील पहिला पुरातत्व अभिलेखागार. या ठिकाणी अभिलेख याचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. अभिलेख म्हणजे एखाद्या शिला दगडावरती कोरून एखादा मजकूर केलेला असेल तर त्याला अभिलेख असे म्हटले जाते. आणि पुरातत्व अभिलेखागार काय करत असतात या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण एखादा लेख जर पाहिला, लिहिलेली ती गोष्ट जर पाहिली तर आपल्याला अजिबात समजणार नाही. जे तज्ञ मंडळी असतात त्यांनाच या गोष्टीची माहिती असते आणि त्यांनाच म्हटलं जातं अभिलेखागार. जे शिलालेखावरती त्यांचं जे दगडावरती कोरलेले मजकूर आहे त्या मजकुराचं अत्यंत चांगल्या रीतीने जो अभ्यास करून अंदाज बांधू शकतो त्याच्यामध्ये जो तज्ञ आहे त्याला अभिलेखागार असं म्हटलं जातं. हे पुरातत्वादी अभिलेखागार आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी अर्थ लावण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर हस्तलिखितांचा अभ्यास. आता या ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये तर कॉम्प्युटर, मोबाईल अशी साहित्य नव्हतं. मग अगोदर काय होतं, अगोदर हस्तलिखित म्हणजे हाताने लिहून काढणं. मजकूर एखादे पेपर असेल, कागद असेल किंवा गोष्ट असेल किंवा एखादा तांबडं त्याच्यावरती लिहिलेलं जे मजकूर आहे हाताने तर तो जास्तीत जास्त लक्षात घ्यायचं. हस्तलिखित म्हटलं तर हाताने लिहिलेल्या गोष्टी त्यांना हस्तलिखित असं म्हटलं जातं. त्यांचा अभ्यास करणारे जे कोणी तज्ञ मंडळी असतात त्यांची या ठिकाणी ज्ञानशाखा प्रस्थापित असते. त्यांच्याकडून आपल्याला या गोष्टीची माहिती मिळवली जाते. त्याचबरोबर पुराभिलेख अक्षरलिपी. आता पुराभिलेख म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी अगोदरचे जे काही अभिलेख आहेत, जे अगोदरचे आधीच्या काळाचे जे काय अभिलेख आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करण्यात ज्ञानशाखा या ठिकाणी असतो. त्याचबरोबर अक्षरलिपीशास्त्र, अक्षराचं वळण कसं आहे त्यावरून तो कोणत्या काळातील हा लेख असू शकतो, कोणत्या काळातील ही गोष्ट आहे याचा अंदाज बांधण्याची जी काही ज्ञानशाखा आहे त्याला अक्षरलिपीशास्त्र असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरी भाषा रचनाशास्त्र. भाषेवरून भाषा कोणत्या प्रकारची वापरली होते, कशा प्रकारची वापरली गेलेली आहे याच्यावरून ही जी काही गोष्ट आहे, एखादी वस्तू सापडलेली आहे, एखादा हस्तलिखित सापडलेला, एखादा पुरावा सापडलेला आहे, त्या पुरावा कोणत्या काळातील आहे याचा अंदाज बांधण्यासाठी हे भाषा रचनाशास्त्र काय करतो, मदत करतो. त्याचबरोबर ज्ञानशास्त्र, नाणे कशा कोणत्या काळातील आहे ते कसे ओळखणार हे ओळखण्यासाठी एकच या ठिकाणी गोष्ट मदत करते ते म्हणजे ज्ञानशास्त्र. कोणत्या काळातील कोणत्या राजाचे कोणत्या प्रकारचे नाणे होते यांचं या ठिकाणी व्यवस्थित डिवायडेशन केलेलं असतं, कालखंड ठरवलेला असतो आणि त्या कालखंडावरूनच ज्ञानशास्त्र काय करत असतं या ठिकाणी आपल्याला जो काही पुरावा सापडला, जो काही या ठिकाणी आपल्या इतिहासाचा सापडलेला आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधण्यासाठी किंवा इतिहास लेखन करण्यासाठी मदत करतो. त्याच्यावरून काय संशोधन करावे, काय या ठिकाणी चिकित्सा करून आपण कोणत्या रीतीने अभ्यास करून या ठिकाणी कोणत्या रीतीचा कोणत्या प्रकारचं नाणं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. त्याचबरोबर वंशावळीचा अभ्यास. आता वंशावळी म्हटलं तर आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला एवढंच माहिती आहे की आपण आपले वडील आणि वडिलांची वडील इथपर्यंतच आपल्याला गोष्टी माहिती असतात. परंतु या ठिकाणी आपण आपले वडील, वडिलांचे वडील आणि त्या वडिलांचे वडील जास्तीत जास्त इथपर्यंतच आपल्याला जास्तीत जास्त ओळखी असतात. परंतु या ठिकाणी आपली वंशावळ सुरुवातीला कोण होतं, त्यानंतर कोण, आपल्या खापर पंजोबांचे खापर पंजोबा इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी जाता येत
नाही. परंतु वंशावळी गावामध्ये वगैरे या ठिकाणी काय केलं जातं, आपले जे काही वंशावळीचे जे काही शास्त्र असतं, जे काही एखादं पुस्तक असतं त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, आपलं पूर्ण वंशावळीची नोंद असते. आणि त्या नोंदीनुसार आपल्याला काय केलं जातं, आपल्याला जर पाहिजेच असेल तर आपण त्यांना विचारलं तर ते आपल्याला सांगू शकतात की आपली पूर्ण वंशावळ कोणत्या प्रमाणे म्हणजे कोण कोण होतं आपल्या वंशावळीमध्ये ते सांगू शकतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना एक गोष्ट झाली की त्यांना त्यांच्या वंशावळीबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस अशाच प्रकारचं वंशावळीचं पुस्तक मागणी करून घेतलं होतं आणि तरच ते या ठिकाणी मराठी आहेत की नाही हे दाखवण्यासाठी देखील या वंशावळीचा त्यांना मदत झाली. ठीक आहे. आता या ठिकाणी ही झाली आपली पाश्चात्य परंपरा, इतिहासातील पाश्चात्य परंपरा याची इंट्रोडक्शन. आता आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत, इतिहासाची परंपरा. आता या ठिकाणी इतिहास लेखन म्हणजे काय, आपण मागे पाहिलं की मागे जे काही घटना होत असतात त्या पुराव्याच्या आधारे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची जी काही मांडणी केली जाते त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, इतिहास लेखन असं म्हटलं जातं. ठीक आहे. इतिहास लेखन ही गोष्ट तुम्हाला आता समजली. पण या ही जी काही इतिहास लेखन करणारा जो कोण काय असतो, इतिहासकार असतो. इतिहासकार कसा ओळखायचा, ही जी काही घटनांची मांडणी संशोधन करून लिहितो तो संशोधक असतो, त्यालाच काय म्हणायचा, इतिहासकार. ठीक आहे. चिकित्सक पद्धतीने या सगळ्यांची मांडणी करून काय करत असतो, अशा प्रकारची मांडणी करून जे जे काही लिहितो संशोधन करून प्राणुसार वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी चिकित्सकपणे अभ्यास करणारा संशोधन करणारा जो व्यक्ती असतो त्यालाच इतिहासकार असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी अगोदर काय करत होते, इतिहास लिहित होते, परंतु इतिहासामध्ये मागे जेवढ्या काही घटना घडल्या त्या कशाला कशा लिहिता येईल शक्य आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही आता या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी घडतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या पूर्ण मिनिट आणि सेकंदाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकतात का? नाही लिहू शकत. का लिहू शकत नाही? कारण या ठिकाणी सगळ्याच गोष्टीची नोंद करणं शक्य नसतं. मग तरी इतिहासामध्ये कितीतरी गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टी लिहिणं शक्य नसतं. जो काही व्यक्ती लिहिणारा आहे इतिहास त्याच्या वैचारिक दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर त्याने निवडलेल्या घटना आणि त्या घटनांच्या बाबतीत त्याचा वैचारिक दृष्टिकोन जो आहे त्याचेच इतिहास लेखन या ठिकाणी होतं. ठीक आहे. त्याच्या मी अगोदरच सांगितले इतिहास लिहिणाऱ्याच्या किंवा एखादी गोष्ट सांगणाऱ्याच्या मतावर अवलंबून असते ती गोष्टीमध्ये कोणता वैचारिक दृष्टिकोन दाखवायचा. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अगोदर ज्या काही घटना घडल्या त्या लिहिल्या जात नव्हत्या, पण त्यावेळेस साधलीच नव्हती. असा अर्थ आपण नाही काढू शकत की अगोदरच्या घटना काय घडल्या, कोणत्या घटना या सर्वांची कुतूहलता अगोदरच्या माणसांना नव्हती. असं नव्हतं. त्यांनाही ती कुतूहल होतं की आपण आपल्या आता सध्याच्या घटना घडतात त्या आता पुढच्या पिढीने पाहाव्या म्हणून आपण काय करतो, मोबाईलमध्ये आपले फोटो काढून ठेवतो. त्याचबरोबर आपला अल्बम तयार करून ठेवतो. आपण काही लिहून ठेवतो. आपले जे काही एखादे खूप छान प्रकारचे जे काही इन्सिडेंट आहेत आपल्या जीवनामध्ये घडलेले त्या इन्सिडेंटला आपण काय करतो ते एकदम छान अल्बमद्वारे लिहून किंवा त्याचा व्हिडिओ वगैरे बनवून ठेवतो. ही सुंदर कल्पना आपल्याला या ठिकाणी संशोधन करून मिळालेली आहे मोबाईल. ठीक आहे. आणि याच्यामुळे आपण काय करतोय, आपल्या ज्या काही आयुष्यामध्ये घटना घडल्या त्या घटना आपण मागे वळून जिवंत रीतीने पाहू शकतो व्हिडिओद्वारे. परंतु अगोदर अशा गोष्टी नव्हत्या. याचा अर्थ असा नाही की त्यामुळे कुतूहल नव्हतं किंवा आपल्या पिढीने पुढच्या पिढीने आपण काय केलं हे पाहावं हे दाखवावं त्यांना असं व्यक्तीला वाटत नव्हतं. असं बिलकुल नाही. काहीतरी केलं असेल त्यांनी, मग या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला माहिती होतं की त्यांनी काय काय केलं असेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या ज्या काही कथा आहेत त्या काय केल्या जात्या वडिलोपार्जित. जसं की आता माझ्या बाबतीत काही घडलं तर मी माझ्या मुलांना सांगणार
मग ते मुलं माझे काही कथा आणि त्यांच्या काही कथा त्यांच्या मुलांना सांगणार, असं पुढं पुढं पिढींना सांगत सांगत कथा गेलेले आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी अगोदर काय तुम्ही बघा अजून भीमपेडका या ठिकाणची काही गुहाचित्रे आहेत, त्याच्यावरती वेगवेगळे चित्र काढलेले आहेत. त्याच्याद्वारे एखादी आपल्याला गोष्ट चांगली वाटते किंवा चित्र काढले जातात किंवा किंवा फोटो काढले जातात. एखादा आपण कार्यक्रम ठेवतो त्यावेळेस आपण छान पैकी तयार होतो, कारण त्याचा क्षम असतो त्यावेळेस फोटो काढले जातात. तशाच प्रकारे आपण अंदाज बांधला की जे काही गुहेमध्ये चित्र काढलेले आहेत ते चित्र पण अशाच प्रकारे जेव्हा कोणाला ते खूप छान आनंददायी असेल, चांगलं काहीतरी असेल, त्यांच्या जीवनामध्ये काही चांगली किंवा वाईट घटना घडली असेल ते दाखवण्यासाठी त्यांनी चित्र काढले असते. ठीक आहे, त्या हा पॉईंट रिलेटेड करा. त्याबरोबर कहाणी कथन, तुम्हाला तर माहिती आहे कहाण्या कथन आपल्याला कहाण्या खूप आवडतात, लहानपणापासून आवडतात. मग अगोदर ज्या काही गोष्टी घडल्या त्यांच्या कहाण्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. तर काही काही गोष्टी चालेल माहीतच आहे. आज शिवाजी महाराजांनी असं केलं होतं, कसं केलं होतं, हे हे काही फक्त आपण असंच सांगते का, त्यांनी लिखित आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदरच्या काही गोष्टी आहेत गौतम बुद्धांच्या वगैरे, त्या पण गोष्टी काय झाले का आपल्या असंच चलत आलेले आहे. अगोदर कोणीतरी सांगितले आणि त्याच्या पुढे त्याला कोणीतरी सांगितले आणि त्याला कोणीतरी सांगितलं, असं पिढ्याने पिढ्या या गोष्टीची काय झालेली आहे देवाण झालेली आहे. त्याचबरोबर गीत आणि पोवाड, गीत गायन या गोष्टी तर सर्वांना आवडणार आहे. सहज हलकीशी एखादी चांगली गोष्ट घडली आपण काय करत असतो, गायन करत असतो. या गीताने आणि गायनाने काय की आता आपल्याला जे आवडलेलं गाणं आहे ते गाणं आपण सारखं गुणगुणतो, आपलं ऐकून ऐकून आपली मुलं गुणगुणणार, परत त्या मुलांचे मुलं गुणगुणणार. अशा प्रकारे ही गोष्ट चालत आलेली आहे. आणि या गीताद्वारे पोवाड्यांद्वारे त्यांचा इतिहास म्हणजे जे काही घडले ते अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलं जातं आणि ते लक्षात राहणे योग्य असतं. आता तुम्ही एवढा धडा रटाळ वाटतो, तुम्ही वाचायला नको वाटतं तुम्हाला, परंतु याला जर एखाद्या कवितेमध्ये रूपांतर केलं, एखाद्या गाण्यामध्ये रूपांतर केलं आणि त्याला चाल लावली, एकदम रिदममध्ये म्हणायला सुरू तर आपल्याला ते सारखं सारखं म्हणावं वाटतं. एखादी कविता वगैरे आहे, एरे एरे पावसा, ते छान वाटतं म्हणून असं गाणं लहानपणी वाटत होतं ना. अशाच प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी गीतातून पोवाड्यातून इतिहास लेखन या ठिकाणी शक्य जरी नसले तरी गीताद्वारे पोवाड्याद्वारे काय केलं जात होता, इतिहास आपल्या तोंडाने सांगितलं जात होता. ठीक आहे, त्याचबरोबर आता या ठिकाणी फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये लुम्र हे एक संग्रहालय आहे. त्यांच्यामध्ये या ठिकाणी सैनिक आहेत आणि सैनिकाला एक लीडिंग करणारा एक व्यक्ती आहे आणि तो व्यवस्थित मस्त खूप चांगलं असे चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी अगोदर काहीतरी या ठिकाणी दाखवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काय घडले, कशा रीतीने अगोदरचा समाज होता आणि पुढे तो व्यक्तीला माहीत व्हावा, पुढच्या आपल्या पिढीला माहीत व्हावं म्हणून अशा प्रकारचे काय करत होते, चित्र वगैरे काढत होते, काही ठिकाणी लिहून ठेवत होते. त्यांना जसं वाटतं त्या पद्धतीने त्यांची जी काही लिपी चालू होती. आता आपण हे लिहितोय भाषा शास्त्र, नाणकशास्त्र, ते आपल्याला सगळं समजते, परंतु ही जी काही लिपी आहे काही पुढे काळामध्ये जसं म्हणतात आता एखादा पूर आला सगळंच नष्ट करून गेलं, तर अगोदरच्या काळातल्या ज्या काही लिपीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या काळाला माहीत होतीलच असं नाही. हडप्पा संस्कृती अगोदरच सांगितलं कितीतरी अशा लिपी आहेत चित्रलिपी ज्या आपल्याला अजूनही त्याचं संशोधन करता आलेलं नाही. मग या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. अगोदर ज्या काही गोष्टी मिळाल्या जातात, कहाण्यांचं कथन असेल, त्याबरोबर गीत गायन असेल, पोवाड असेल, या सगळ्यांचा आपण इतिहासाचं साधन म्हणून वापर करतो आणि त्या वापरामुळे आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची चिकित्सकपणे माहिती घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर मेसोपोटेमिया या ठिकाणामध्ये काय झालेलं, सुमेर संस्कृती त्याच्यामध्येच पहिल्यांदा इतिहास लिखाणाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. आता ती सर्वांनी
अगोदरच्या इतिहासकारांनी, संशोधकारांनी, अभिलेखकारांनी अशा सगळ्याचे काही तज्ञ मंडळींनी संशोधन करून असं ठरवलेलं आहे की मेसोपोटेमियामध्ये या ठिकाणी सुमेरची संस्कृती होती. त्या संस्कृतीमध्ये इतिहास लिहायला सुरुवात झाली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जे काही शिलालेख वगैरे सापडलेले कमीत कमी ते 4500 वर्षाच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी बोटावर जेवढी माहिती आहे तेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्या अडचणीबद्दल त्याची प्रयत्न करते समजून सांगायचा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ ऐकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.